हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमध्ये जी क्रियापदाची 5 रूपं असतात, वेगवेगळी जी क्रियापदं आहेत त्यालाच इंग्रजीत व्हर्ब असं म्हणतात. त्या क्रियापदांची 5 रूपं ही इंग्रजीमध्ये कोणकोणत्या काळामध्ये वापरली जातात ते आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांद्वारे समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ईट हे क्रियापद घेतलेलं आहे आणि ईट या क्रियापदाची V1, V2, V3, V4 आणि V5 ही रूपं कोणती आहेत, त्याचा मराठीत अर्थ काय आहे तो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. आणि मग हे जे फॉर्म आहेत ते 5ही फॉर्म कोणत्या काळामध्ये वापरले जातात ते रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्य घेऊन त्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना आपण ते फॉर्म वापरणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ही जी क्रियापदांची 5 रूपं आहेत ती कोणकोणत्या काळांमध्ये कशी वापरली जातात ते सहजपणे लक्षात येईल. तेव्हा आता इथे बघा, इथे ईट हे क्रियापद मी घेतलेलं आहे. मग आता पहिला फॉर्म असतो V1 फॉर्म, त्यालाच इंग्रजीत बेस फॉर्म असं म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणत असतात मूळ रूप असं आपण त्याला म्हणत असतो. मग आता मूळ रूप कोणतं आहे? ईट हे आहे. त्याचा मराठीत अर्थ होतो खाणे. ईट म्हणजेच खाणे किंवा खातो या अर्थाने सुद्धा ईट हे क्रियापद वापरले जाते V1 फॉर्ममध्ये. त्यानंतर V2 फॉर्म आहे. V2 फॉर्म म्हणजेच कोणता फॉर्म असतो क्रियापदाचा? पास्ट फॉर्म, म्हणजेच त्याला म्हणतात भूतकाळी रूप. आता ईट ह्या क्रियापदाचा V2 फॉर्म कोणता आहे, म्हणजे पास्ट फॉर्म कोणता आहे तर एट. त्याचाच मराठीत अर्थ असतो खाल्ले, म्हणजेच भूतकाळी रूप. त्यानंतर V3 फॉर्म. आता V3 फॉर्म म्हणजेच याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल, म्हणजेच मराठीत भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण. मग आता ते आहे इटन, म्हणजेच खाल्लेला किंवा खाऊ. सहसा हे क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर V4, त्यालाच म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजेच वर्तमान काळवाचक धातुसाधित. मग ईट या क्रियापदाचा V4 फॉर्म आहे इटिंग आणि त्याचाच मराठीत अर्थ होतो खात आहे. त्यानंतर V5 फॉर्म. आता थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणजेच काय? V5 फॉर्म ईट या क्रियापदाचा आहे इट्स, त्याचाच अर्थसुद्धा होतो खातो. मग थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच काय की तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता ज्या वेळेस असतो वर्तमान काळामध्ये त्यावेळेला V5 फॉर्म वापरला जातो, तो आहे इट्स. तर अशा प्रकारे आपण ईट या क्रियापदाचे 5ही फॉर्म पाहिले आणि ते 5 फॉर्म इंग्रजीत कोणते आहे आणि त्याचे मराठीतील अर्थसुद्धा पाहिले. आता क्रमाक्रमाने आता V1 फॉर्म मग कोणत्या काळात वापरला जातो, V2 फॉर्म कोणत्या काळात, V3, V4, V5 असं क्रमाक्रमाने आपण हे फॉर्म कोणत्या काळामध्ये कसे वापरले जातात ते बघणार आहोत. आता बघा, मी एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. मी दररोज सफरचंद खातो. मग आता या ठिकाणी आपण V1 फॉर्म वापरणार आहोत. आता हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातील वाक्य आहे, म्हणजे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की V1 फॉर्म हा साध्या वर्तमान काळामध्ये, ज्यालाच इंग्रजीत सिम्पल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात, त्यावेळेस V1 फॉर्म हा वापरला जातो. मग आता हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करू? मी म्हणजेच आय. बघा, आय. त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं वाक्यातील शब्द घेत असतो क्रियापद, तो म्हणजे खातो. म्हणजेच मी वरती अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे की ईट म्हणजेच खातो, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय ईट. मी खातो. काय खातो? दररोज सफरचंद. आय ईट ॲन ॲपल. नंतर दररोज म्हणजेच एव्हरीडे, EVERYDAY. तर इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की V1 फॉर्म कोणतेही क्रियापद असो, तर V1 फॉर्म कोणत्याही क्रियापदाचं कोणत्या काळामध्ये वापरलं जातं तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिले रूप V1 फॉर्म वापरलं जातं, की जे ईट हे क्रियापद आहे इथे V1 फॉर्म ते साध्या वर्तमान काळामध्ये वापरून आपण हे मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये तयार केलेलं आहे. हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की V1 फॉर्म मग कोणत्या काळात वापरला जातो इंग्रजीमध्ये? साध्या वर्तमान काळामध्ये. मग त्यावरून मी तुम्हाला हे मराठीतलं वाक्य इंग्रजीतसुद्धा करून दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट बघा,
तिने दुपारचे जेवण पटकन खाल्ले. आता आपण असं म्हणत नाही, पटकन केले असं म्हणतो, पण शब्दशः अर्थ मी इथे घेतलेला आहे की पटकन खाल्ले. आता बघा, मग आता इथे आपण V2 फॉर्म वापरणार आहोत. V2 फॉर्म म्हणजेच याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की पास्ट फॉर्म म्हणजेच भूतकाळी. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच V2 फॉर्म हा साध्या भूतकाळामध्ये वापरलं जाते. लक्षात आलं असेल तुमच्या की V2 फॉर्म क्रियापदाचे दुसरे रूप हे साध्या भूतकाळामध्ये वापरलं जातं. आता कसं, हे उदाहरण आपण मराठीत जे घेतलेलं आहे, वाक्य जे घेतलेलं आहे ते मग आता इंग्रजीत करू. इंग्रजीत करताना आपण V2 फॉर्म वापरणार आहोत. आता इथे बघा, याचं शी. आता यानंतर लगेच आपण V2 फॉर्म घेणार आहोत इटचा. तो आहे एट. वरती पाहिला आपण की इटचा V2 फॉर्म आहे एट. बघा, शी एट आणि दुपारचे जेवण पटकन. आता इथे महत्त्वाचा पॉईंट, आपण ट्रान्सलेशन हा नाही आहे आपला, तर V2 फॉर्म हा साध्या भूतकाळात वापरला जातो, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून मी डायरेक्ट इथे ट्रान्सलेशन करणार आहे. शी एट. आता दुपारचे जेवण म्हणून लंच शब्द वापरणार आहोत इंग्रजी. शी एट लंच पटकन, क्विकली. बघा, शी एट किंवा तिने तिचे दुपारचे जेवण पटकन खाल्ले किंवा संपवले. शी एट हर लंच क्विकली. इथे फक्त तिने दुपारचे जेवण पटकन खाल्ले असं आहे, म्हणून मी इथे लिहिलेलं आहे शी एट लंच क्विकली. म्हणजेच बघा, आता इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो इटचा V2 फॉर्म आहे, दुसरे रूप आहे, V2 फॉर्मच आपण म्हणूया. V2 फॉर्म हा साध्या भूतकाळामध्ये वापरला जातो. लक्षात आलं असेल V2 फॉर्म कोणत्या काळात वापरला जातो, इंग्रजीमध्ये. आता नेक्स्ट बघा, V3 फॉर्म. V3 फॉर्म आता कोणत्या काळात वापरला जातो. आता इथे एक एक्झाम्पल आहे, त्यांनी सर्व कुकीज खाल्ल्या आहेत. बघा, आता हा जो काळ आहे तो कोणता काळ आहे, खाल्ल्या आहेत, म्हणजेच हा आहे पूर्ण वर्तमान काळ. याचाच अर्थ काय की क्रियापदाचे तिसरे रूप किंवा क्रियापदाचा V3 फॉर्म पूर्ण वर्तमान काळात वापरला जातो. त्यानंतर खाल्ल्या होत्या म्हणजेच हा पूर्ण भूतकाळात वापरला जातो. त्यानंतर खाल्लेल्या असतील म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की क्रियापदाचा V3 फॉर्म हा पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये वापरला जातो. किंवा क्रियापदाचे तिसरे रूप हे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये वापरले जाते. आता कसं ते, आता हे उदाहरण मी इंग्रजीमध्ये, हे जे वाक्य आहे ते आपण इंग्रजीमध्ये करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता त्यांनी म्हणजेच काय, दे. आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव, पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून सहाय्यकारी. आता आपल्याला इट याचं V3 फॉर्म इथे घ्यायचा आहे. तो आहे वरती पाहिला आपण इटन. दे हॅव इटन. त्यांनी खाल्ल्या आहेत काय, सर्व कुकीज. म्हणून आपण इथे घेणार आहोत दे हॅव इटन ऑल द कुकीज. दे हॅव इटन ऑल द कुकीज. म्हणजेच क्रियापदाचा V3 फॉर्म हा पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण अशा प्रकारे वापरला. त्यानंतर आता मी सांगितलं पूर्ण भूतकाळामध्ये सुद्धा वापरतात V3 फॉर्म क्रियापदाचा. मग आता कसा, इथे दे, नंतर आता इथे भूतकाळ आहे म्हणून ह्याऐवजी इथे येणार आहे हॅड आणि V3 फॉर्म तर येणारच आहे. पूर्ण वर्तमान काळ असेल किंवा पूर्ण भूतकाळ, म्हणून आपण इथे घेणार आहोत इटन ऑल द कुकीज. बघा, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ. कोणतं रूप वापरलं क्रियापदाचं किंवा कोणता फॉर्म वापरला क्रियापदाचा, V3 फॉर्म. आता नेक्स्ट बघूया, त्यांनी सर्व कुकीज खाल्लेल्या असतील म्हणजेच भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळामध्ये सुद्धा V3 फॉर्म वापरला जातो. वर्बचा क्रियापदाचा V3 फॉर्म हा वापरला जातो. मग आता इथे कसं येणार आहे, दे. आता इथे भविष्यकाळ आहे म्हणून आता इथे काय येणार आहे, भविष्यकाळामध्ये आपण काय वापरतो, विल हॅव, सहाय्यकारी क्रियापद विल वापरतो आणि हॅव. दे विल हॅव इटन. बघा, इथे आला क्रियापदाचा V3 फॉर्म. दे विल हॅव इटन ऑल द कुकीज. अशा प्रकारे लक्षात आलं असेल आता तुमच्या की V3 फॉर्म हा इंग्रजीत कोणत्या काळात वापरला जातो, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हा V3 फॉर्म ॲक्टिव्ह व्हॉईस वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये जेव्हा आपण रूपांतर करतो तेव्हा पॅसिव्ह व्हॉईस वाक्यांमध्ये सुद्धा
क्रियापदाचा V3 फॉर्म हा वापरला जातो, हे लक्षात ठेवायचं. क्रियापदाचा V3 फॉर्म. मग तोही ते वाक्य वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, कोणत्याही काळातलं असलं तरी पॅसिव्ह व्हॉइस वाक्यांमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप हे वापरलं जातं. आता V4 फॉर्म कुठे वापरला जातो बघा. आता तो रात्रीचे जेवण करत आहे. आता V4 फॉर्म कोणता आहे? इटिंग. मग आता इथे बघा, तो रात्रीचे जेवण करत आहे म्हणजेच इथे खात आहे, शब्दशः अर्थ खात असा आहे इटिंगचा. मग आता हे जे वाक्य आहे ते चालू वर्तमान काळातलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की क्रियापदाचा V4 फॉर्म हा कुठे वापरला जातो? तर चालू वर्तमान काळामध्ये, नंतर करत होता म्हणजे चालू भूतकाळामध्ये, आणि करत असेल म्हणजे चालू भविष्यकाळामध्ये. म्हणजेच वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ कोणताही काळ जर चालू असेल तर त्यावेळेला क्रियापदाचा V4 फॉर्म हा वापरला जातो, हे लक्षात ठेवायचं. बघा आता इथे दिलेलं आहे, तो रात्रीचे जेवण करत आहे किंवा खात आहे, शब्दशः खात असं घेतलेलं आहे आपण वरती. म्हणून आता इथे येईल ही इज. आता V4 फॉर्म कोणता आहे मग? इटिंग. ही इज इटिंग. रात्रीचे जेवण म्हणजेच डिनर. ही इज इटिंग डिनर. तो रात्रीचे जेवण करत आहे. इथे वापरला आपण क्रियापदाचं V4 फॉर्म चालू काळामध्ये. नंतर तो रात्रीचे जेवण करत होता. इथे सुद्धा चालू भूतकाळ जरी असला तरी क्रियापदाचं V4 फॉर्म आपण वापरला आहोत. म्हणून इथे येणार आहे करत होता म्हणून वॉज येणार आहे. ही वॉज इटिंग डिनर. बघा अशा प्रकारे मग हे V4 फॉर्म इथे चालू भूतकाळात सुद्धा वापरला जातो क्रियापदाचा. त्यानंतर नेक्स्ट बघा, तो रात्रीचे जेवण करत असे. मग आता इथे फक्त ही सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल होत जातात. ही विल बी इटिंग. बघा इथे सुद्धा चालू भविष्यकाळ आहे. मग कोणता फॉर्म वापरला आपण क्रियापदाचा? V4 फॉर्म. ही विल बी इटिंग डिनर. म्हणजेच काय की तो रात्रीचे जेवण करत असेल. बघा तुमच्या लक्षात आलं असेल V4 फॉर्म हा कोणत्या काळामध्ये इंग्रजीत वापरला जातो? चालू काळामध्ये. तीनही काळ चालू काळ असतील तर त्यावेळेला V4 फॉर्म हा वापरला जातो. आता V5 फॉर्म शेवटचा फॉर्म, ती हळूहळू खाते. बघा आता तुम्हाला दिसेल की हा सुद्धा कोणता काळ आहे? तर साधा वर्तमान काळ आहे. परंतु आता इथे आपण V1 फॉर्म वापरलेला आहे का? नाही. आता आपण इथे V5 फॉर्म इटचा वापरणार आहोत, कारण इथे तृतीय पुरुषी एकवचनी करता साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा असतो तेव्हा क्रियापदाचा V5 फॉर्म हा वापरला जातो, हे लक्षात घ्यायचं. मग आता हे इंग्रजीत वाक्य असं येणार आहे V5 फॉर्म वापरून. शी V5 फॉर्म इट्सचा आहे इट्स. बघा इट्स V5 फॉर्म वापरला. सी इट्स स्लोली, हळूहळू. SLOWLY स्लोली. ती हळूहळू खाते. सी इट्स स्लोली. लक्षात ठेवा साधा वर्तमान काळामध्ये V1 फॉर्म वापरला जातो, पण तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर अशा वेळेस क्रियापदाचा V5 फॉर्म हा वापरला जातो, हे लक्षात ठेवायचं. मला वाटते आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इट ह्या क्रियापदाचे जे 5 फॉर्म पाहिले ते 5ही फॉर्म इंग्रजीमध्ये बोलताना कोणत्या काळामध्ये कोणता फॉर्म वापरला जातो ते आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांमधून मी तुम्हाला इंग्रजीत वाक्य तयार करून ते सांगितलेलं आहे की मग कोणता फॉर्म वापरला जातो. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती केळी खात आहे. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये खात हे क्रियापद आहे, तर या वाक्यामध्ये ईट या क्रियापदाचा कोणतं रूप वापरलं जाईल किंवा कोणता फॉर्म वापरला जाईल? V1, V2, V3, V4, V5 या 5ही फॉर्मपैकी क्रियापदाचा कोणता फॉर्म वापरला जाईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, अर्थातच त्यासाठी तुम्हाला ह्या वाक्याचे ट्रान्सलेशन करावं लागेल आणि तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहे की तुम्ही तो ईट या क्रियापदाचा कोणता फॉर्म वापरला आहे. V1 आहे का, V2 आहे का, V3 आहे का, V4 आहे का, V5 आहे. अशा प्रकारे तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ते जे ॲन्सर आहे ते चेक करणार आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईट ह्या क्रियापदाचे जे 5 फॉर्म आहेत ते इंग्रजीमध्ये कोणकोणत्या काळामध्ये कसे वापरले जातात
ते समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.